नमस्कार मंडळी, मी अश्विनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वांगं. त्याला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया. ते मी आधीच धुवून आणि पुसून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण तेल लावून त्याला गॅसवर भाजूयात. आता आपण वांगं हे गॅसवर भाजून घेऊयात. चारी बाजूने व्यवस्थित असं भाजलं जाईल असं ठेवूयात आणि चारी बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात. हे वांगं सर्व बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्या आणि मध्ये मध्ये असं गोल गोल फिरवून सर्व बाजू भाजले जातील यावर लक्ष द्या. आणि मेन करून या देठाच्या इथे कधी कधी तसंच शिजायचं म्हणजे भाजायचं राहून जातं, त्याच्यासाठी शेवटी देठाच्या इथे व्यवस्थित भाजून घ्या. असं हे आपलं वांगं हे भाजून झालेलं आहे. आता जोपर्यंत आता आपलं भाजलेलं वांगं गार होते तोपर्यंत आपण आता कांदे बारीक कापून घेऊयात. जोपर्यंत आपलं वांगं गार होत होतं तोपर्यंत आपण कांदा आणि कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. आता हे वांगे भाजून गार झालेलं आहे, त्याचं आपण आता असं साल काढून घेऊयात. पूर्ण वांग्याचं असं काढून घेऊयात. आता हे आपलं वांग्याचं संपूर्ण साल काढून झालेलं आहे. त्याला आता आपण थोडं चमच्याच्या मदतीने मॅश करून घेऊयात. आता आपण भरीत बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण घेऊयात तेल टाकून घेऊयात. आता आपलं तेल तापले, त्याच्यात आपण जिरे मोहरीची फोडणी देऊयात आणि त्याच्यात हा बारीक केलेला लसूण टाकूया. त्याचबरोबर हे शेंगदाणे मी थोडेसे अर्धेसर कुटून घेतले, तर पूर्ण अख्खे नाही ठेवले, खूप बारीक पण नाही केलं. हे आपण भाजून घेऊया. आता आपले शेंगदाणे तळून झाले व्यवस्थित, त्याच्यात आपण हा कापलेला कांदा टाकून परतून घेऊया. आणि त्याच्यात कांदा परतत असताना आपण त्याच्यात मीठ टाकूया. 1 चमचा मीठ टाकले, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घ्या. कांदा आपला परतत आला आहे. हे जे तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये मध्ये मध्ये भरतामध्ये छान वाटतात ताटाखाली आल्यावर खाताना. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मिरची, अर्धा चमचा हळद, थोडी धना पावडर आणि थोडासा हिंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात हे स्मॅश केलेलं वांगं टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे 2-3 मिनिटं आपण वांगं असं भरीत छान परतवून घेतलं आहे. आणि आता आपण याच्यात वरतून कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. आणि हे झालं आपलं वांग्याचं भरीत रेडी.